शेवटी हा पक्षाचा निर्णय असतो। भारतीय जनता पक्षामध्ये तर आमचं केंद्रीय नेतृत्व हे योग्य पद्धतीने मंत्रिमंडळाबद्दल निर्णय घेत असतं, पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अधिकार त्यांच्या पक्षप्रमुखांना आहे। एकनाथजीच्या मंत्रिमंडळाबद्दल ते निर्णय करतात, त्यांचे कोण मंत्री असावे, अजितदादाचे कोण मंत्री असावे, त्यांच्या पक्षाची शिफारस असतं। शेवटी मुख्यमंत्र्यांचे अधिकार असतात की मुख्यमंत्री त्या ठिकाणी शपथविधीला त्यांच्या पक्षाचे जे काही शिफारशी असतील त्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी करता त्या ठिकाणी त्यांना शपथ दिली असतं। पण खरा तर काही नाराजीची गोष्ट नाही आहे। काही काळापुरतं थोडं थांबावं लागतं, अजून पुढे जावं लागतं, थांबावं लागतं, पुढे जावं लागतं। त्यामुळे छगन भुजबळ साहेब समजून घेतील आणि सुधीर भाऊंनी समजून घेतलाय, कारण शेवटी पक्षामध्ये निर्णय होत असतात, त्या निर्णयाला मान्य करावं लागतं आणि पुढे जावं लागतं। माझं नाव हटवलं गेलं याची कल्पना सुद्धा मला दिली गेली नाही। आधी म्हटलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये माझं नाव असेल। सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहे, राज्याचे माजी अध्यक्ष आहेत, पक्षाचे प्रमुख नेते आहेत। सुधीर भाऊंनी संपूर्ण आयुष्य पक्षाकरता दिला आहे आणि सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी खूप संघटनेमध्ये काम केलं आहे। पण सध्या त्या ठिकाणी अजून काही मोठी जबाबदारी किंवा त्यांच्यावर काही जबाबदारी येत असेल, शेवटी केंद्रीय नेतृत्वाने जो काही पक्ष म्हणून निर्णय केला असेल तो उत्तम कार्यकर्ताच केला असतो। शेवटी पक्ष हा प्रत्येक व्यक्तीचा योग्य निर्णय करतो। काही आमदार पहिल्याच दिवशी अधिवेशन सोडून आलेले आहेत महायुतीमधील काही आमदार। असं आहे की ते आता काही कारणाने मोठ्या प्रमाणावर लग्न सराई, आता मलाही यावं लागलं, आता वापस जावं लागणार आहे। माझ्याही व्यायाकडे आज लग्न आहे पवारांकडे, त्यामुळं पुस्तक आयोजन आहे, व्यायाकडे लग्नाला जायचं आहे, त्यामुळं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आमदारांच्या नातेवाईक किंवा त्यांचे कार्यकर्ते आता नवीन आमदार निवडून आले कुणाच्या कार्यक्रमाला वगैरे। पण मला वाटतं की सर्व रात्री जेवण परत येतात, पुन्हा संध्याकाळी जातात, पण अधिवेशनामध्ये बऱ्यापैकी आमदार उपस्थित आहे आणि मला असं वाटतं की चांगलं अधिवेशन होईल। आमचं अधिवेशन विदर्भाचं अधिवेशन आहे, ते विदर्भाला न्याय देण्याकरता या अधिवेशनाचा मोठा फायदा होईल। म्हणतात की मला अपमानित केलं गेलं, ज्या पद्धतीने त्यांना या सगळ्या मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही, त्यावरून म्हणणं तानाजी सावंत। छगन भुजबळ साहेब मंत्रिमंडळात महायुतीचे अत्यंत महत्वाचे नेते आहेत, राष्ट्रवादीमध्ये महत्वाचे नेते आहेत, महायुतीमध्ये छगन भुजबळ साहेबांना मोठं स्थान आहे आणि खऱ्या अर्थाने एक सिनियर आणि कर्तव्यदक्ष कर्तृत्वान एक मंत्री म्हणून आणि राज्याच्या प्रमुख पदावर त्यांनी काम केलं आहे। राज्याच्या जनतेकरता छगन भुजबळ साहेबांचं मोठं योगदान आहे आणि छगन भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थाने काही जबाबदारी द्यायची असेल, मला वाटतं अजितदादा सांगू शकतील, मी तर फार सांगू शकणार नाही, पण छगन भुजबळ साहेबांचा सन्मान हा महायुतीला आहे आणि छगन भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आहे महायुतीचे। खऱ्या अर्थाने जरी ते एका पक्षाचे असले पण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने सुद्धा छगन भुजबळ साहेबांना फार मोठं त्या ठिकाणी आमच्या महायुतीमध्ये त्यांना स्थान आहे। निश्चितपणे छगन भुजबळ साहेब जे काय आता मंत्रिमंडळात नाही आहेत ते, पण पुढे काही ना काही चांगला निर्णय होईल। घराणेशाहीचा आरोप होतोय मंत्रिमंडळावर, मुंडे असतील, तटकरे असतील, राणे असतील, कारण की 2014च्या पूर्वी तुम्ही घराणेशाहीवरच निवडणुका जिंकलेल्या आहेत वेगळ्या मुद्द्यावर। आज तुम्ही घराणेशाहीला प्रोत्साहन देता असं देखील म्हटलं जातं। कार्यकर्त्यांनी किती दिवस उपेक्षित राहायचे किंवा कार्यकर्त्यांनी अजून किती काळ वाट पाहिजे? ज्यांना असं बोलायचं आहे घराणेशाही वगैरे, त्यांनी खऱ्या अर्थाने कर्तृत्व बघितलं पाहिजे। आमच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री नेमल्या गेले आहेत किंवा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा त्याला शपथ दिली तेव्हा घराणेशाहीवरच्या आधारावर नाही आहे, तर कुठल्याही घराण्यातला एखादा कर्तृत्ववान कार्यकर्ता असेल त्याला कसं टाळता येईल? तुम्ही त्यांच्या घराण्याच्या आधारावर कुणाच्या कर्तृत्वाचा निर्णय कसा कराल? कुठल्याही घराण्याचं असणं त्याची थोडी चूक आहे। कर्तृत्वाने ते मंत्री झाले आहेत आणि मला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे की देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार, हे सरकार परफॉर्मन्स बेस्ड सरकार राहणार आहे। परफॉर्मिंग लोकांना आम्ही त्या ठिकाणी संधी दिली। खऱ्या अर्थाने हे सर्व मंत्रिमंडळ आम्ही जो जाहीरनामा दिला, आम्ही जो मॅनिफेस्टो दिला आहे, तो मॅनिफेस्टो जाहीरनामा पूर्ण करण्याकरता पूर्ण काम करणार आहे। एक अत्यंत चांगलं मंत्रिमंडळ, सर्व भागाचा समतोल राखणारं, भौगोलिक समतोल, सामाजिक समतोल असं मंत्रिमंडळ आम्ही दिला आहे, माननीय देवेंद्रजींनी दिला आहे। आमचं सरकार हे जनतेच्या सेवेकरता आहे आणि मला विश्वास आहे 14 कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प जो आम्ही केला आहे,
तो आम्ही पूर्ण करू. निमंत्रण सुद्धा दिलेलं नाही, आठवले साहेबांना निमंत्रण मी त्या ठिकाणी पाठवलं होतं. मी स्वतः देखून पाठवलं होतं. त्यांना ते व्यवस्थित पोहोचलं नाही किंवा ते सन्मानाने पोहोचलं नाही, गोष्ट खरी आहे. कारण आम्ही सुद्धा मुंबई नागपूरच्या धावपळीत राहिल्यामुळं खऱ्या अर्थाने मी स्वतःच जायला पाहिजे होतं. माझ्याकडनं ती चूक झाली आहे. पण निश्चितपणे आठवले साहेबांचा सन्मान मान हा आमच्या दृष्टीने फार मोठा आहे. खरं तर निमंत्रण पाठवलं पण ते त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकलं नाही. त्यामुळं मी सुद्धा स्वतः आठवले साहेबांची क्षमा मागितली आहे. मी एवढंच सांगेल की आठवले साहेबांना निश्चितपणे योग्य स्थान आमच्या सरकारमध्ये आहे. त्यांचं स्थान हे कोणी त्या ठिकाणी कमी करणार नाही. त्यांचं म्हणणं आम्ही पूर्ण ऐकून घेईन. आमचे मुख्यमंत्री ऐकून घेतील, आमचं वरिष्ठ नेतृत्व ऐकून घेईल आणि योग्य न्याय देईल. मृत्यू झालेला आहे आणि बीडमध्ये सरपंच देशमुख यांच्या हत्येचा माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहामध्ये जो काही विरोधी पक्षाचा प्रस्ताव आला आहे, खरं तर गंभीर घटना आहे. अशा घटनेमध्ये पूर्ण चौकशी व्हावी. सर्व आधुनिक पद्धतीच्या चौकशीचे सारे हत्यार त्या ठिकाणी वापरले पाहिजे याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आणि मला वाटतं परभणीच्या घटनेमध्ये तर जे काही आरोपी आहेत त्याला पकडलं गेलं आहे, ते मनोरुग्ण आहेत. आणि त्यानंतर जो प्रक्षोभ झाला त्यामध्ये काही तोडफोड झाली किंवा त्या ठिकाणी घटना घडल्या, ते सामाजिक त्या ठिकाणी आंदोलन झालं.